नमस्कार. संवाद प्रतिवादच्या या वेगळ्या आणि खऱ्या अर्थानं विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत दख्खनचा राजा अशी ख्याती असलेल्या श्री ज्योतिबाच्या मंदिरामध्ये. यापूर्वी आपण करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिराची अशीच सगळी माहिती घेतलेली होती. त्याचबरोबर कोल्हापुरातील नवदुर्गांची जी काही मंदिरं आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण विशेष कार्यक्रमातून माहिती घेतलेली होती. आणि आज आपण आलेलो आहोत दख्खनचा राजा वाडी रत्नागिरी इथल्या ज्योतिबा मंदिरात. कोल्हापूरला आलेला प्रत्येक पर्यटक हा सर्वप्रथम आई अंबाबाईकडे जातो, नतमस्तक होतो आणि त्यानंतर आपोआपच त्याची पावलं या ज्योतिबाच्या देवस्थानकडे वळतात. या ज्योतिबा मंदिराचा इतिहास, ज्योतिबाचं महात्म्य, त्याच्याबद्दल असलेल्या दंतकथा, या मंदिराचं वैशिष्ट्य, अशा अनेक अनुषंगानं आज मला माहिती करून घ्यायची आहे आणि माहिती द्यायची आहे सुद्धा. आणि त्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत भल्या पहाटे ज्योतिबाच्या मंदिरात. आज या मंदिराची संपूर्ण माहिती, या देवस्थानाची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोल्हापुरातील प्रख्यात मूर्ती आणि मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर. प्रसन्न, पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. मला सुरुवातीला हेच विचारायचंय की मुळात ज्योतिबाला जो येतो भाविक, त्याच्या मुखामध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं असतं, असं गजर असतं. नेमकं चांग भलंचा अर्थ काय? चांग भलं या शब्दाचा अर्थ अगदी केदार विजय ग्रंथाप्रमाणे जर बघितलं तर ज्या वेळेला रत्नासुराचा किंवा इतर सर्व दैत्यांचा संहार नाथ केदारांनी, चोपडाईनं आणि सगळ्या शक्ती सैन्यानं केला, भैरव सैन्यानं केला, त्यावेळेला करवीर निवासिनीने एक असा उद्गार काढला की भला चांगला देवला भला. बर. आणि चांग भलं या शब्दाचा एक साधा सोपा अर्थ की ज्याच्या नावानं मंगल व्हावं किंवा ज्याच्या नावाच्या स्मरणानं आपलं चांगलं व्हावं असं वाटतं, असं हे नाव. त्यामुळे त्याचं नाव घेतल्यानंतर आमचं सगळं काही मंगल होईल, चांगलं भलं होईल. आणि काही अभ्यासकांच्या मते अपभ्रंश असा आहे की ग्वाल्हेरकर सिंधिया सरकारांचं हे आराध्य दैवत आहे. त्यानंतर मुलुकगिरीवरती गेलेल्या मराठ्यांच्या भाषेमध्ये पंजाबी, हरियाणवी अशा अनेक भाषांचा प्रभाव पडून चंगा भला म्हणजे चांगलं भलं होऊ दे, त्याचा झालेला अपभ्रंश म्हणजे चांग भलं. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये ग्रामदेवतांच्या नावानं, क्षेत्रदेवतांच्या नावानं ज्या ज्या वेळेला उत्सव होतो, त्यांचा जय जयकार होतो, त्यावेळेला त्याच्या नावानं चांग भलं म्हणजे त्याच्या स्मरणानं आमचं चांगलं होऊ दे, ही एक मंगल कामना त्याच्यामध्ये दडलेली आहे. अच्छा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा गजर करत हजारो भाविक दरवर्षी या ज्योतिबा देवस्थानला, वाडी रत्नागिरीला येत असतात. आता आपण उभे आहोत तो आहे हा उत्तर दरवाजा. या उत्तर दरवाजा, खरं तर ज्योतिबा देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणता येईल की देवाची मूर्ती ही दक्षिणाभिमुख आहे, दक्षिणेकडे तोंड आहे. पण बहुतांश भाविक हे उत्तरेच्या दरवाजातूनच येतात. हो. तर या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश करण्याचा दरवाजा कोणता? मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश हा या उत्तर दरवाजानंच येतो. कारण अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्योतिबाच्या दृष्टिकोनातनं आरती जर आपण देवाची बघितली तर उत्तरेचा देव दक्षिणी आला. अच्छा. म्हणजे उत्तरेचा जो केदारनाथ, आपण ज्याला देवनाथ केदाराचा अवतार जो आहे तो उत्तर क्षेत्रामध्ये हिमालयात झाला आणि हिमालयातून या क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी देव उत्तरेहून आले. आणि म्हणूनच ही पायरी वाट जी आहे ती उत्तरेहूनच गणली जाते. ज्यावेळेला आपण या मंदिर प्रकारात पहिल्यांदा प्रवेश करतो त्यावेळेला साहजिकच आपल्याला पहिल्यांदा काळभैरवाचं दर्शन होतं आणि त्यानंतर आपण देवाच्या सगळ्या पंचायतन देवतांचं दर्शन घेण्यासाठी जातो. आपण आता या मंदिरात एक छोटं तुळशी वृंदावन बघतोय. हो. आपल्याकडे अजूनही घरोघरी अंगणात किंवा परसामध्ये तुळशी वृंदावन असतं. हो. तुळशीचं तसं म्हटलं तर श्रीकृष्णाशी नातं आहे. बरोबर. पण मग या ज्योतिबाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सुद्धा तुळशी वृंदावन असण्याचं कारण काय? नाथ केदार अर्थात देव ज्योतिबा हा त्रिगुणी दैवत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाचा अंशात्मक दैवत मानलं गेलंय. आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला केदार विजयामध्ये सुद्धा अनेक कथा उपकथा येतात, त्यामध्ये वृंदेचा आणि तुळशीचा एक अर्थानं संदर्भ येतो आणि त्याला धरूनच केदाराच्या आवारामध्ये, केदाराच्या मंदिराच्या दारामध्ये हे तुळशी वृंदावन आहे. आणि असंही म्हटलं जातं की तुळशी वृंदावनाच्या खाली असलेला मारुती आणि तुळशी या दोघांचं दर्शन घेऊन देवाच्या परिक्रमेला प्रारंभ होतो. याचं कारण असं की तुळस आणि मारुती ही दोन्हीही भक्ती आणि निष्ठा यांचं प्रतीक मानतात. त्यामुळं तुम्हाला जर मंदिराच्या आवारात प्रवेश करायचा असेल, देवतेचं दर्शन घ्यायचं असेल तर तुमची निष्ठा आणि भक्ती या दोन्हीही हव्यात. यासाठी सुरुवातीला या दोघांचं दर्शन घेऊन मग आपण नंदी मंडपाकडे जातो. आपण आता आलेलो आहोत आणि मला आश्चर्य वाटते की या ज्योतिबाच्या मंदिर प्रांगणामध्ये दोन नंदी आहेत.
म्हणजे कोणत्याही शंकराच्या देवळामध्ये प्रवेश करताना आपण नंदीचं दर्शन घेतो. असं म्हणतात की आधी दर्शन नंदीचं आणि मग भगवंताचं. पण या मंदिरामध्ये 2 नंदी आहेत, याच्या मागचं कारण काय? मंदिर स्थापत्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर या गाभाऱ्यामध्ये एकाच वेळेला 3 शिवलिंग प्रतिष्ठापित आहेत. एक देव केदारेश्वराचं शिवलिंग आणि दुसरं ग्वाल्हेरकर सिंधिया सरकारने स्थापन केलेलं लिंग. आणि त्याचबरोबर हे जे 2 नंदी आहेत, हे 2 नंदी भगवंताच्या भक्तीच्या 2 मार्गाचं प्रतिनिधित्व करतात. एक जो डावीकडचा नंदी आहे तो निर्गुण ध्यानी असल्याप्रमाणे, सरळ अगदी ध्यानामध्ये निमग्न असल्याप्रमाणे आहे. त्याला कुठल्याही मूर्तीची अपेक्षा नाही, तो फक्त निर्गुण उपासनेमध्ये मग्न आहे. पण एक मात्र आपल्या एका दृष्टीनं देवाकडे पकडण्याचा प्रयत्न करतो, तो सगुण उपासनेचं. म्हणजे सगुण आणि निर्गुण अशा दोनही मार्गांनी भगवंताची भक्ती करता येते हे दाखवण्यासाठीच हे 2 नंदी. पण मंदिर स्थापत्याप्रमाणे एका गाभाऱ्यात स्थापित असलेल्या 2ही शिवलिंगांसाठी ही 2 नंदींची प्रयोजन या नंदी मंडपात आहे. हा नंदी मंडप साधारणपणे 1750च्या दरम्यान पन्हाळ्यावरचे जे मालोजी निकम आहेत त्यांच्या माध्यमातून हा बांधण्यात आला. म्हणजे चोपडाईचं मंदिर आणि हा नंदी मंडप हे दोन्ही एका काळात. अच्छा, आता आपण इथून जायचे थेट केदारेश्वराच्या दर्शनासाठी. चला. नंदीचं दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहोत केदारेश्वराच्या मंदिरामध्ये. ज्योतिबा मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण मुख्य मंदिरात जाण्यापूर्वीच आपल्याला हे केदारेश्वराचं मंदिर छोटंसं लागतं. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथं 3 शिवलिंग आहेत. प्रसन्न, या 3 शिवलिंगाचा इतिहास काय आहे? आणि आपण जनरली एकच शिवलिंग बघतो, तर इथं 3 शिवलिंग कशी? केदारेश्वराचं हे मंदिर साधारणपणे 1808 मध्ये दौलतराव शिंदे सरकारने बांधलं. मध्यभागी असलेलं शिवलिंग हे देव ज्योतिबाचं केदारेश्वराचं स्वरूप, म्हणजे साक्षात ज्योतिबाचं लिंगरूप. त्यानंतर ग्वाल्हेरकर सरकारने स्थापन केलेलं मागं शिवलिंग. आणि त्याचबरोबर ज्योतिबाच्या स्वअंगे स्थापन केलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेला काशी विश्वनाथ, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या काशी विश्वेश्वराचं लिंगरूप सुद्धा याच गाभाऱ्यामध्ये विराजमान आहे. 2 खणी असं हे मंदिर आहे, मध्यमंडप आणि गर्भागार. अशा या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो सभामंडप आहे, या सभामंडपाला ज्याला मंदिर शास्त्राप्रमाणे आपण छत म्हणूयात किंवा वितान म्हणूयात, त्या वितानाला 121 फरशांची योजना आहे. 121 म्हणजे ज्या वेळेला आपण रुद्राची आवर्तन करतो तर लघुरुद्राच्या आवर्तनाची जी संख्या आहे त्या संख्येमध्ये ही फरशांची संख्या म्हणजे जणू तुम्हाला पावला पावलावरती लघुरुद्राचं पुण्यफल याच्या दर्शनानं मिळतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पूर्ण गाभाऱ्याचं किंवा या मंदिर मंडपाचं वैशिष्ट्य असं की करवीर निवासिनीचा किरणोत्सव आपण सगळ्यांना माहिती आहे, बघितलेला पण आहे आपण. तर करवीर निवासिनीची किरणोत्सवाच्या वेळेला अगदी भव्य महाद्वारातून किरणं येतात. पण दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या सुमाराला इथल्या एक छोट्याशा गवाक्षातून, छोट्याशा झरोक्यातून मावळतीची किरणं चोपडाई देवीच्या चरणावरती पडतात. चोपडाईचाही किरणोत्सव होतो, ज्याप्रमाणे करवीर निवासिनीचा असतो. त्यानंतरच अगदी 1 महिन्याभराच्या अंतरानं या चोपडाईचाही किरणोत्सव साजरा होतो. पण आपल्याकडे अंबाबाई मंदिरामध्ये वर्षातून 2 वेळा आणि 3 दिवसाचा किरणोत्सव हो. मग तसं या मंदिरामध्ये किती दिवसांचा? साधारणपणे इथलाही किरणोत्सव 2 ते 3 दिवसांचाच असतो आणि तोही 2 वेळेला साजरा होतो. पण ज्योतिबावरचं वातावरण बघता नोव्हेंबर महिन्यातल्या किरणोत्सवाच्या वेळेला कितपत त्याला यशस्वीता येईल हे सांगता येत नाही. पण साधारणपणे फेब्रुवारी महिन्यातला किरणोत्सव मात्र अगदी संपन्नपणाने तो साजरा होत असतो. आता आपण इथून जायचं आहे चोपडाईच्या दर्शनाला. चला. चोपडाई देवीचं वेगळेपण, वैशिष्ट्य आणि इतिहास काय? चोपडाई देवी म्हणजे खरं तर नाथांची मूर्तिमंत शक्ती, नाथ केदार ब्रह्मचारी स्वरूप मानले जातात. पण या संपूर्ण लीला चरित्रामध्ये त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई, चोपडाई, यमाई अशा शक्ती देवतांना स्वतःपेक्षा वरचं स्थान देऊन या शक्ती सैन्याचं महत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न पूर्ण त्यांच्या लीला चरित्रात केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं नाथांची चरपदी म्हणजे चालती बोलती शक्ती अर्थात चोपडाई. या वाडी रत्नागिरीला जे रत्नागिरी नाव मिळालं त्याच्यापूर्वी याला मैनागिरी पर्वत असं नाव होतं. पण या मैनागिरी पर्वतावरती असलेल्या रत्नासूर दैत्याचा संहार देव केदारांनी रक्तभोजन दैत्याचा संहार केला आणि रत्नासुराचा संहार देवी चोपडाईनं केला. म्हणून या ठिकाणी देवीची सुंदर अशी अष्टभुजा अशी मूर्ती आहे. आणि या
देवीचा उत्सव म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये षष्टीच्या दिवशी देवीची अहोरात्र पूजा केली जाते. म्हणजे रत्नासुराला मारल्यानंतर तिचं उग्ररूप शांत होईना आणि ते शांत करण्यासाठी म्हणून 360 द्रोण भरून तिच्यावरती अखंड जलाभिषेक केला गेला. त्यानंतर शमी किंवा अन्य पत्रींची पूजा करून देवीला शांत करण्यासाठी ऋषीमुनींनी प्रार्थना केली आणि त्याचा उत्सव म्हणून अजूनही श्रावणामध्ये षष्टीची यात्रा ही चोपडाईसाठी भरते. अच्छा. आणि चोपडाई हे नाव कसं आले? म्हणजे आपल्याकडे शरीरावरती काही ना काही चोपडणे असं आपण एक बोलीभाषेत म्हणतो. तसा असा काही रेफरन्स आहे का? मुळात चोपडाईचा अवतार झाला तो चर्वासूर नावाच्या दैत्याला मारण्यासाठी. या चर्वासुराचा संहार तिनं केला. म्हणजे तिचा अवतार मुळात झाला तो नर्मदा किनाऱ्यावरती झाला. त्यानंतर हरिद्वार क्षेत्रामध्ये तिने चर्वासूर नावाच्या दैत्याचा संहार केला आणि म्हणून तिला चरपट आंबा म्हणून तिला नाव प्रसिद्ध झालं. आणि त्या चरपट आंबेलाच बोलीभाषेत आपण चोपडाई म्हणून ओळखतो. त्यामुळं नाथ केदारांच्या बरोबर या करवीर क्षेत्री येऊन दैत्यांचा संहार करण्याचं तिनं नाथांचं जे आमंत्रण होतं तिने स्वीकारलं आणि नाथ सैन्याबरोबर उत्तरेतून दक्षिणेला आलेली ही चरपट आंबा अर्थात चोपडाई. पण मग जेव्हापासून या मंदिरामध्ये हो ज्योतिबाची स्थापना झालेली आहे हो तेव्हापासूनच ही चोपडाईची स्थापना आहे. फक्त आज आपण जे मंदिर बघतोय 2 खणाचं हे जे मंदिर आहे गर्भागार मंडप हे 2 खणाचं मंदिर साधारणपणे 1750च्या सुमाराला हिम्मतबहादर प्रीतिराव चव्हाण म्हणजे आपले चव्हाण सरकार जे आहे त्यांच्या माध्यमातून हे मंदिर बांधण्यात आलं. तत्पूर्वी जे चोपडाईचं मंदिर होतं म्हणजे एका मूर्तिरूपाने देवी इथे विराजमान होती. कारण करवीर महात्म्याचा काळ हा अभ्यासकांच्या दृष्टीने 12व्या शतकातला मानला जातो आणि त्यामध्ये चोपडाई केदारनाथ केदारेश्वर या सगळ्या मंदिरांचा उल्लेख असल्या कारणानं छोटी मंदिरं होती त्यांचं हे जे विस्तीर्ण स्वरूप आहे ते मात्र 17व्या शतकानंतर यांना प्राप्त झालं. ज्योतिबाच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या उंबऱ्याच्या आतच आपल्याला काही असे गोल दिसतात. हे गोल नेमके कशाचे आहेत? पूर्वी एक जुनी पद्धत होती की ज्या वेळेला आपण आपली संपन्नता किंवा आपलं एखादं द्रव्य आपण अर्पण करतो देवाला हे दाखवायचं असेल तर चांदीचे रुपये देवाच्या उंबऱ्यावरती ठोकून बसवले जायचे. असे अनेक रुपये या कित्येक लोकांनी अर्पण केलेले रुपये या उंबऱ्यावरती ठोकून बसवले जायचे. त्यातले काही अजूनही शिल्लक आहेत. पण म्हणजे अगदी थोडंसं वेगळ्या वळणावर गेलं तरी आपण एखाद्याकडनं क्षुल्लक रक्कम घेत असेल तर आपण त्याला म्हणतो की ते उंबऱ्यावरती मार. तर त्याचा अर्थ एवढी संपन्नता असेल तर ती तुमच्या उंबऱ्यावरती स्थिर करा. म्हणजे थोडक्यात लक्ष्मी स्थिर करण्यासाठी म्हणून देवाच्या उंबऱ्यावरती ही पैसे म्हणजे आपली धनदौलत स्थिर राहावी म्हणून ती स्थिर दौलत देवाच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी उंबऱ्यावरती रुपया मारण्याची पद्धत होती. आणि तसे ते चांदीच्या रुपयांनी भरलेलं प्रांगण. ज्योतिबा मंदिराच्या मुख्य आता सभामंडपामध्ये मूर्तीचं दर्शन घेण्यापूर्वीच आपल्याला गणपतीच्या 2 मूर्ती दिसतात. म्हणजे या मंदिराचं आपण जर आत्तापर्यंतचं वैशिष्ट्य बघितलं तर 2 नंदी 3 शिवलिंग आणि आता मुख्य मंदिरात आल्यानंतर सुद्धा आपल्याला गजाननाच्या 2 मूर्ती दिसतात. या मागचं शास्त्र काय? खरं तर मंदिराच्या वेगवेगळ्या काळामध्ये प्रतिष्ठापित झालेल्या या 2 मूर्ती आहेत. यातली एक मूर्ती अथर्व शीर्षाप्रमाणे जे गणपतीचं वर्णन आहे त्या वर्णनाला अतिशय साजेशी अशी मूर्ती आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुश धारिणम हे जे गणपतीचं अथर्व शीर्षातलं वर्णन आहे त्याला अनुसरून असलेली गणरायाची एक मूर्ती आणि दुसरी हातामध्ये त्रिशूल परशु पद्म आणि मोदक घेतलेली म्हणजे शिवपुत्र गणपती. म्हणजे गणेशाची जी वेगवेगळी रूप आहेत त्यातलं एक अथर्व शीर्षातलं पूर्ण ब्रह्मस्वरूप रूप आणि दुसरं त्याचं शिवनंदन स्वरूप रूप अशी 2ही रूपामध्ये गणपती आपल्याला या ठिकाणी दर्शन देतो. आणि त्यानंतर दर्शन घडतं ते आपल्याला ज्या दर्शनाची ओढ आहे अपेक्षा आहे त्या ज्योतिबाच.
महाराष्ट्र नव्हे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि संपूर्ण देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी आता आपण आलेलो आहोत. ज्योतिबाचं या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे आणि या मूर्तीचा इतिहास काय आहे? नाथ केदार अर्थात देव ज्योतिबा, आत्ताच आपण म्हणालात तसं लक्षावधी भाविकांचं कुलदैवत असणारा हा देव. आपण ज्या ज्या वेळेला देवाला बघतो त्या वेळेला हातामध्ये तलवार, डोक्याला बांधलेला फेटा, मिशा, रत्नजडित नेत्र, कधी घोड्यावरती स्वार, कधी सिंहासनावरती आरूढ, अशी राजेशाही थाटातली पूजा आपण देवाची नित्य बघत असतो. वेळ प्रसंगानं सणावाराला देवाचं वेगवेगळ्या रूपातल्या पूजा बघतो. पण खरं तर नाथ केदार म्हणजे पौगंड ऋषी आणि विमलांबुजा यांच्या प्रार्थनेवरून प्रगट झालेल्या 8 वर्षाच्या बटुरूपातली ही देव केदाराची मूर्ती आहे. पण असं म्हणतात की फक्त ज्योतिबा या एकाच देवाला मिशा आहे. बाकी जर आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बघितलं तर बहुतेक देवांना मिशा नाहीये. पण आपण म्हणताय प्रसन्न की 8 वर्षाच्या बालकाचं स्वरूप, मग त्याला मिशा कशा? आपण आज आपण देवाच्या मूर्तीवरची ज्या मिशा बघतो त्या अलंकार पूजेच्या वेळेला आपण त्याला त्या जडवलेल्या असतात. वास्तविक जर मूर्ती आपण बघितली तर देवाची मूर्ती ही क्रमणपद म्हणजे डावा पाय किंचित पुढे टाकलेला, उजव्या खालच्या हातामध्ये खड्ग, उजव्या वरच्या हातामध्ये डमरू, डाव्या वरच्या हातामध्ये त्रिशूल आणि डाव्या खालच्या हातामध्ये अमृतपात्र, पाठीमागा असलेला शेष अशा प्रकारची, आणि त्याचबरोबर डोक्यावरती 9 वेटोळ्यांची जटा, अंगावरती गुंडाळलेला एक केवळ पंचासदृश्य म्हणजे अगदी एखादा मुंजा ज्याप्रमाणे वस्त्र नेसतो त्याप्रमाणे नेसलेलं वस्त्र, यज्ञोपवीत म्हणजे जानवं, हातामध्ये कडे तोडे असे दागिने, म्हणजे एकूण 8 वर्षाचा बटुरूप ऋषिकुमार असं या नाथ केदाराचं स्वरूप आहे. पौगंड ऋषी आणि विमलांबुजा यांनी जी कल्पपर्यंत देवाची आराधना केली आणि माझ्या पोटी परब्रह्म यावं या प्रार्थनेला अनुसरून तिच्या विमलांबुजेच्या ओंजळीमध्ये चैत्र शुद्ध षष्ठीयुक्त सप्तमीला नाथ केदाराचा जो अवतार प्रगट झाला त्याच रूपामध्ये देव केदाराची मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे केदार विषय जर आपण बघितला तर देवाच्या अनेकविध लीला प्रसंगांचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. प्रत्येक वेळेला नाथ केदार वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रगट झालेत. तर त्याला अनुसरून अनेक सणावारांना, अनेक उत्सवांच्या प्रसंगी देवाची अलंकार पूजा केली जाते आणि त्याचंच स्वरूप आपल्याला या 3 पूजामध्ये, म्हणजे असं म्हणता येईल की दिवसातून देवाच्या ज्या 3 पूजा होतात त्या प्रत्येक वेळेला देव आपलं स्वतःचं एक वेगळं रूप दाखवतो. ज्या वेळेला सकाळी खडी पूजा बांधली जाते त्या खड्या पूजेच्या वेळेला देव हा साक्षात सृष्टी निर्माता ब्रह्मदेव आहे. सिंहासनारूढ पूजेच्या वेळेला तो साक्षात सृष्टीचा पालन करता असणारा नारायण अर्थात विष्णू आहे. आणि सायंकाळी ज्या वेळेला देवाची विरागी पूजा केली जाते तो सृष्टीचा संहार करता असा महेश्वर आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचं रूप दाखवणारा हा पंचतत्वात्मक अवतार असं ज्याला म्हटलं जातं तो हा देव ज्योतिबा अर्थात केदार. पण केदारनाथ म्हणजे शंकराचा अवतार किंवा शंकराचं रूप अशी एक भक्तांच्या मनात धारणा आहे, त्या तथ्य आहे का? खरं तर याला असं म्हणता येईल की थोडंसं अर्धसत्यासारखं आहे. कारण ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांना सृष्टी निर्मितीच्या स्वतःच्या सामर्थ्याचा अहंकार झाला त्यावेळेला त्यांचा अहंकार मोडीत काढण्यासाठी आदिशक्तीनं शतमुखाचा ब्रह्मा, शतमुखाचा विष्णू आणि शतमुखाच्या महेश्वरांना प्रगट केलं. आणि त्या यज्ञप्रसंगामध्ये आपण ती कथा खरं तर केदार विजयात विस्तारा नाही, पण या यज्ञप्रसंगामध्ये आपलं सामर्थ्य काहीच नाही, हे सगळं आदिशक्तीचं निर्माण केलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर सध्याचे जे त्रिदेव आहेत त्यांनी देवीची क्षमायाचना केली. आणि त्यानंतर देवीनं तयार केलेले हे शतमुख ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्तीनं त्या तिघांनीही देवीला विचारलं की आता आमचं काम काय. तर तिनं सांगितलं की ज्या वेळेला रत्नासुराचा संहार करायचा प्रसंग येईल त्यावेळेला तुम्ही सगळेजण एकत्र अवतार धारण करा. त्यावेळेला शतमुख ब्रह्मा, शतमुख विष्णू, शतमुख महेश्वर यांचं एकत्र तेज, त्यामध्ये 12 सूर्यांचं तेज आणि जमदग्नींच्या क्रोधाचा अर्धा अंश, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेणुकेचा शिरच्छेद केल्यानंतर परशुरामानं वरदान मागितलं की आपण आपला क्रोध टाकून द्या. तर त्या क्रोधाचा अर्धा हिस्सा, अर्धा भाग ज्यानं स्वतःच्या शरीरामध्ये धारण केला, रव म्हणजे जमदग्नींचा रव धारण करणारा हा रवळनाथ म्हणून कोकणामध्ये देवाचं रवळनाथ नाव प्रसिद्ध आहे. तर हा पंचतत्वात्मक असा हा नाथ केदाराचा अवतार आणि म्हणून याला त्रिदेवांचा आणि 12 सूर्यांसह जमदग्नीच्या क्रोधाचा अवतार म्हणून ओळखलं जातं. आता आपण याच ज्योतिबाचं केदारनाथाचं दर्शन घेऊया. गाभाऱ्यात जाऊन आपण
केदारनाथाचं म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला एक मारुतीची मूर्ती दिसते. या मूर्तीचं वेगळेपण काय? दक्षिणाभिमुख असलेला हा मारुती चपेटदान मारुती म्हणून ओळखला जातो. चपेटदान म्हणजे एखाद्याला थप्पड मारायला उगारलेल्या हाताप्रमाणाचा हात असतो आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक भाग असतो की मारुतीच्या पायाखाली राक्षस असतो. पण वैशिष्ट्य असं आहे की मारुतीच्या पायाखाली कधी राक्षस असत नाही, तर ती राक्षसी म्हणजे राक्षस स्त्री असते. आणि मारुतीरायाचं हे रूप कुठलं, तर ज्या वेळेला अशोकवनामध्ये सीतामाईची शुद्धी घेण्यासाठी, सीतामाईचा समाचार घेण्यासाठी हनुमंतराय गेले होते, त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये शस्त्र कुठलं नाही आणि म्हणून हा उगारलेला हात आणि या हातामध्ये अशोकवनातल्या वृक्षांच्या फांद्या आणि ही गदा नाहीये, ही गदा नव्हे, ही अशोकवनातल्या वृक्षांच्या फांद्या आणि त्याचबरोबर अशोक वाटिकेचं रक्षण करणारी एक राक्षसी मारुतीरायाच्या पायाखाली आली आणि तिचं हे रूप म्हणून या राक्षसिणीचं चित्रण केलं जातं. अनेकांच्या संदर्भानुसार हिला पनवती किंवा साडेसाती म्हणून ओळखतात. म्हणजे मारुतीच्या दर्शनानं साडेसातीची जी काही विघ्न आहेत त्यांचा नाश होतो हे दाखवण्यासाठी तिच्या मारुतीच्या पायाखाली या राक्षसिणीचं चित्रण केलं जातं आणि त्याचं उत्तम उदाहरण या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण ही मूर्ती पण तेवढीच जुनी आहे की नंतरच्या काळात बसवली? साधारणपणे आता ज्योतिबाचा जो हा मंदिर आवार आहे, म्हणजे आता ज्या गाभाऱ्यामध्ये आहे, हा गाभारा हे दोनखणी मंदिर 1730 मध्ये राणोजी शिंदे सरकारांनी बांधलं. त्यापूर्वीचं जे देवाचं मंदिर होतं ते देवाचा किवळगावचा जो नावजी नावाचा भक्त होता, नावजी बुवा साळुंके यांनी बांधलेलं छोटंसं मंदिर होतं आणि त्याचा जीर्णोद्धार ग्वाल्हेरकर सरकारांनी केला, राणोजी शिंदेनी 1730 मध्ये केला आणि त्या दरम्यानच्या यातली बरीचशी शिल्पवैशिष्ट्ये त्या दरम्यानच्या काळातली आहेत. आता यानंतर आपण जेव्हा पुढे येतो त्यावेळेला आणखीन एका देवीचं इथे आपल्याला दर्शन होतं. ही देवी नेमकी कुठली आहे? ही चतुर्भुजा दुर्गा, खरं तर हिला करवीर निवासिनी महालक्ष्मी किंवा अंबाबाई म्हणून ओळखलं जातं. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असतं की या मंदिरात देवाचा जामदार खाना आहे. म्हणजे जे देवाचे जे अलंकार आहेत, देवाचे जे काही किमती चीजवस्तू आहेत, या सगळ्या देवाच्या जामदार खान्यामध्ये जमा असतात. वेळ प्रसंगाने ते दागिने किंवा त्या वस्तू पुजाऱ्यांकडे सोपवल्या जातात आणि त्यातून देवाची अलंकार पूजा साकारली जाते. अशी ही देवाच्या जामदार खान्यावरती असलेली करवीर निवासिनीची सुंदर मूर्ती आहे. खरं तर मूर्तीशास्त्राप्रमाणे चतुर्भुजा दुर्गा आहे, पण तरी सुद्धा इथं करवीर निवासिनी अंबाबाई आणि तिच्या जवळ असलेला हा देवाचा जामदार खाना. पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेताना जसं तिथल्या गरुड खांबाचं महत्व आहे, त्याच पद्धतीनं ज्योतिबाच्या मंदिरात आल्यानंतर हा खांब सुद्धा भाविकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असतो. या खांबाचं वेगळेपण, वैशिष्ट्य काय? ज्योतिबाच्या सभामंडपात असलेला हा स्तंभ एका वेगळ्या दृष्टीने महत्वाचा आहे, कारण या ठिकाणी नाथ केदाराच्या लीलाचरित्रात जितके म्हणून संदर्भ आहेत, म्हणजे अगदी मत्स्यावतारापासूनचे बाकीचे संदर्भ, या सगळ्याचं चित्रण आपल्याला या स्तंभावरती केलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी मध्यभागी राम, त्यानंतर लक्ष्मण आणि सीता, दुसऱ्या बाजूला गोपिकांसह असलेला वृंदावनातला श्रीकृष्ण, मत्स्य अवतार, कुर्मा अवतार आणि वराह अवतार, त्यानंतर नरसिंह अवतार, या सगळ्या बरोबरच पौष पौर्णिमेला अशी एक समजूत आहे की देव शिकारीला जातात. त्या शिकारीला जाणाऱ्या देवाचं चित्रण सुद्धा या ठिकाणी या स्तंभावरती केलेलं आहे. त्याचबरोबर घोड्यावरती घेऊन, माणसेला घेऊन खंडोबा असलेला याचंच चित्रण या ठिकाणी आहे. अशा अनेक पुराण कथांचं चित्रण या स्तंभावरती आहे. त्यामुळं या स्तंभाचे दर्शन, या स्तंभाची भेट ही एका अर्थानं केदाराच्या संपूर्ण लीलाचरित्राची भेट असल्याप्रमाणे भक्तांना वाटतं आणि म्हणून या स्तंभाला या सभामंडपात एक आगळं महत्व आहे. बाहेर आल्यानंतर ही जी काही मूर्ती दिसते आहे याचा रेफरन्स काय आहे? मगाशी आपण देवाच्या रवळनाथ या नावाबद्दल ऐकलं. रवळनाथ म्हणजे जमदग्नींचा क्रोधांश धारण करणारा देव. या पूर्ण एक शिल्पामध्ये जमदग्नींनी स्वतःमधून जो क्रोध त्याग केला त्याचं चित्रण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे मध्यभागी जे आहेत ते महर्षी जमदग्नी, त्यांच्या बाजूला आहे तो परशुराम, त्याच्या हातामधला परशु आणि त्याचबरोबर त्याच्या हातातलं शस्त्र दिसतंय. आणि हा क्रोध म्हणजे ज्याचा त्याग जमदग्नींनी केला. जमदग्नींनी स्वतःचा क्रोध त्याग केल्यानंतर त्या क्रोधानं विचारलं, आता मी कुठं जाऊ? त्यावेळेला त्यानं सांगितलं की ज्याप्रमाणे परशुराम तुझं विभाजन करतील त्याप्रमाणे तू राहा. तर परशुरामाच्या शस्त्रामध्ये अर्धा भाग या क्रोधाचा आणि त्यानंतरचा उरलेला अर्धा भाग पृथ्वी, वन, नवनाथ आणि त्यानंतर अगदी सगळ्यात सूक्ष्म भाग हा माणसामध्ये देण्यात आला. म्हणजे माणसातला क्रोध हा जमदग्नींच्या क्रोधाच्या अगदी कुठेतरी 1/100 भाग आपल्याकडे देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण जमदग्नींचा म्हणजे विश्व जाळू शकेल अशा रागाचा अर्धा भाग ज्यानं स्वतःच्या शस्त्रामध्ये धारण केलाय तो हा रवळनाथ.
आणि त्याची कथा सांगणारं हे शिल्प. आणि त्यानंतर आपण जातो ते ज्यांनी हे पहिल्यांदा मंदिर बांधलं त्या नावजीबुवांच्या पायरीकडं, म्हणजे दर्शन घेऊन आपण बाहेर पडताना या नावजीबुवांच्या पायरीचं दर्शन होतं आणि मग आपण बाहेर जातो. म्हणजे ज्या पद्धतीनं पंढरपूरला गेल्यानंतर तिथेही संत नामदेवांची पायरी आहे, त्याच पद्धतीनं ज्योतिबाच्या मंदिरात आल्यानंतर त्या नावजीच्या पायरीचं दर्शन घेतलं जातं. अगदी. आणि म्हणजे दर्शन झाल्यानंतर आपण मंदिरातून बाहेर पडते वेळेला या नावजीबुवांच्या मूर्तीचं आणि पादुकांचं दर्शन घडतं. अच्छा, याच त्या पादुका. या पादुका नाथ केदाराच्या आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर असलेले हे नावजीबुवा. अच्छा, पण या नावजीबुवांचा आणि या मंदिराचा काय संबंध आहे? नावजीबुवा हे नाथ केदाराचे एकनिष्ठ भक्त. बर. म्हणजे प्रपंचात आलेल्या अनेक अडचणींवरती मात करून सुद्धा या सद्गृहस्थांनी देवाची उपासना सुरू ठेवली. दर शनिवारी देवाच्या दर्शनाला येण्याचा प्रघात त्यांनी पाडला होता. 12 वर्ष ते देवाच्या दर्शनाला येत होते आणि एके दिवशी त्यांनी आपल्या देवाला विनंती केली की आपल्या घराकडे एकदा आपण या. आणि शनिवारी देव त्याच्या घराकडे निघाले. यतिवेशामध्ये देव गेल्यानंतर, म्हणजे गुरुचरित्रात जशी गुरूंच्या कथा आहेत की वांजे म्हैशी दुग्धित्वा केले, त्याप्रमाणे नावजीबुवांच्या घरातल्या वांज म्हशीला पाना फुटला, त्यांची संपूर्ण कोठार धान्यानं भरून व्हायला लागलीत आणि केदाराच्या कृपेनं त्यांना अपार धनसंपदा प्राप्त झाली. त्या धनसंपदेतून त्यांनी केदारनाथाचं, ज्योतिबाचं हे पहिलं मंदिर छोटं उभारलं आणि त्याची स्मृती म्हणून आजही या नावजीबुवांची मूर्ती या ठिकाणी आहे. वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी कराड तालुक्यातल्या या किवळ गावातून नावजीबुवांची सासनकाठी आजही देवाच्या भेटीला येते. देवाच्या पालखीबरोबर यमाईच्या सदरेपर्यंत जाते. एकूणच नाथांच्या या भक्ती परंपरेमध्ये, उपासनेमध्ये ज्याप्रमाणे पंढरपूरच्या विठोबाच्या उपासना परंपरेमध्ये संत मंडळींचं महत्व आहे, तितकंच महत्व नावजीबुवांचं केदारनाथाच्या उपासनेमध्ये. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात जशी अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत, त्याच पद्धतीनं या ज्योतिबाच्या मंदिरात आल्यानंतर या मंदिर प्रांगणात सुद्धा काही छोटी मोठी देवळं आहेत, त्यांची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. पण त्याचबरोबर आता आपण आपल्या मागं जे बघतोय तर या मुख्य मंदिराच्या भिंतींवरती सुद्धा काही मूर्ती आहेत. या मूर्ती नेमक्या कशाच्या आहेत? मंदिर प्रकारात असलेल्या वेगवेगळ्या मूर्ती, म्हणजे आता आपण ज्या मूर्ती पाहतोय त्या अष्टभैरवांपैकी असलेल्या बाळभैरव, बादल भैरव, आकाश भैरव, सुवर्ण भैरव अशा अनेक 8 भैरवांच्या मूर्ती या संपूर्ण मंदिर प्रकारात आहेत. देव ज्योतिबा ज्या वेळेला युद्धाला आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर असलेल्या भैरव सैन्यापैकी शिवाच्या त्रिनेत्रापासून प्रगट झालेले जे अष्टभैरव आहेत, त्या अष्टभैरवांच्या बरोबर 16 सिद्ध अष्टभैरव, त्याबरोबर शक्ती सैन्य, अशा सगळ्यांबरोबर देव युद्धाला आले. आणि त्यामुळं नाथांच्या बरोबर सहभागी असलेल्या प्रत्येक देवतेची स्थापना या मंदिर प्रकारात केली गेली. त्यापैकी अष्टभैरवातले हे सुरुवातीचे 2 भैरव. पण भैरव म्हणजे थोडक्यात देवतांचं सैन्य असं म्हणता येईल का? भैरव म्हणजे शिवाचे अंश जे युद्धासाठी प्रगट झालेले आहेत, जे नाथांचा पराक्रम प्रगट करण्यासाठी प्रगट झालेले आहेत. शिवाच्या त्रिनेत्रापासून प्रगट झालेले हे भैरव म्हणजे हातामध्ये खड्ग, डमरू, त्रिशूळ, पानपात्र, अमृतपात्र ही केदारनाथांच्या मूर्तीप्रमाणेच यांची वर्णन आहेत. फक्त यांचं मूर्ती वैशिष्ट्य असं की नाथांच्या या सगळ्या युद्धामध्ये त्यांना सहाय्य करण्यासाठी वेगवेगळ्या दैत्यांचा संहार या वेगवेगळ्या भैरवांनी केलेला आहे. या प्रत्येकाचं स्थान या मंदिर प्रकारामध्ये देण्यात आलेलं आहे. ज्योतिबाच्या या मंदिर परिसरामध्ये जशा अंबाबाईच्या मंदिरात काही ओवऱ्या आहेत, त्याच पद्धतीने इथेही मला काही ओवऱ्या बघायला मिळत आहेत. या ओवऱ्यांमध्ये जाऊन बसूया आणि या मंदिराची सगळी माहिती सविस्तररित्या जाणून घेऊया. एकूणच माणूस हा श्रद्धेवरती जगतो, श्रद्धेवरती चालतो. त्यातल्या त्यात भारतीय समाजमनाच्या दृष्टीनं तर श्रद्धा अत्यंत महत्त्वाची असते आणि अशा पद्धतीच्या अनेक देवळातून माणसांना जगण्याची नवीन ऊर्जा मिळत असते. आत्ता आपण बसलेलो आहोत ते वाडी रत्नागिरी इथल्या ज्योतिबा मंदिराच्या प्रांगणात. इथल्या एका ओवरीमध्ये आम्ही बसलेलो आहे. आपण आता देवाचं दर्शन घेतलं. आता मला या मंदिराविषयी जाणून घ्यायचे. मुळात प्रसन्न, हे मंदिर कुठल्या शतकातलं आहे आणि या मंदिराची उभारणी किंवा बांधणी कुणी केली? मंदिराचं जर स्थान महात्म्य बघितलं तर करवीर महात्म्याचा काळ हा साधारणपणे 11वे ते 12वे शतक असा गृहीत धरला गेला. त्या काळामध्ये केदारेश्वराचं, यमाईचं, चोपडाईचं हे स्थान होतं. पण या मंदिराचा जीर्णोद्धार जर बघायला गेलं तर पहिलं मंदिर छोटं, ज्योतिबाचं जे छोटं मंदिर होतं ते पहिलं छोटं मंदिर नावजीबुवांनी बांधलं. साधारण काळ कुठला होता? साधारण तो काळ 15व्या शतकातला असा गृहीत धरला जातो. कारण त्याचा अगदी थेट रेफरन्स मिळत नसला, थेट संदर्भ मिळत नसला तरी केदार विजयातल्या कथेमध्ये अकबर बादशाह ते काळी राज्यकरी असा एक उल्लेख येतो.
म्हणजे त्या अनुषंगानं 15व्या ते 16व्या शतकामध्ये ह्या मंदिराची नवजीबुवांच्या काळात उभारणी झाली. त्यानंतर या मंदिराचं जे आजचं स्वरूप आहे, आजचं स्वरूप जर आपण बघितलं तर आपण ज्यावेळेला मंदिरात येतो, नंदी मंडपापासून केदारनाथाचं म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत ही 3 मंदिरं वेगवेगळ्या कालखंडातली आहेत हे आपल्या लक्षातही येत नाही. वास्तविक केदारेश्वराचं जे देऊळ आहे ते साधारणपणे 1808 मध्ये दौलतराव शिंदेनी बांधलं. आता हे मंदिर आहे उत्तराभिमुख आणि वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे, आपण ज्याचं दर्शन घेतलं त्या शिवलिंगाची पारनालिका म्हणजे योनिपीठाची दिशा ही पूर्वेकडे. त्यानंतर दुसरं मंदिर अर्थात चोपडाईचं मंदिर, हे साधारणपणे 1780च्या सुमाराला म्हणजे 1750 ते 80च्या सुमाराला हिम्मत बहादर चव्हाण, प्रीतीराव चव्हाण सरकारांनी बांधलं. आणि त्यानंतर केदारेश्वराचं म्हणजे ज्योतिबाचं जे मंदिर आहे ते ज्योतिबाचं मंदिर 1730 मध्ये राणोजी शिंदेंनी बांधलं. आता राणोजी शिंदे म्हणजे आताचे जे केंद्रीय मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया त्यांचे पूर्वज. आणि एक आहे की ग्वाल्हेरकर सिंधिया सरकार म्हणजे त्यांचं गाव मूळचं कणेरखेड आणि मुलुकगिरीवरती ही मंडळी महाराष्ट्रातून बाहेर गेली आणि तिथं आपलं जिथं जिथं त्यांनी आपलं वैभव प्रस्थापित केलं त्या ठिकाणी त्यांनी आपलं संस्थान स्थापन केलं. पण तरी सुद्धा शिंदे सरकारांच्या पत्रामध्ये एक उल्लेख येतो की कधीतरी स्वतःकडे बादशाही येण्याचा प्रसंग आल्यानंतर ग्वाल्हेरकरांच्या पत्रात एक वाक्य आहे, आमच्यासाठी 3च गोष्टी महत्वाच्या आहेत, एक छत्रपतींचा भगवा, दुसरा आमचा वाडी रत्नागिरीवरचा देव ज्योतिबा आणि कणेरखेडची पाटीलकी. आणि इतकं त्यांच्या दृष्टिकोनातनं ज्योतिबाचं महत्व होतं की असंही सांगितलं जातं ज्या वेळेला संस्थान विलिनीकरणांचे प्रसंग आले त्यावेळेला तत्कालीन जे ग्वाल्हेरकर होते त्यांनी येऊन ज्योतिबाचा कौल घेतला आणि विलिनीकरणासाठी देवाची अनुमती घेतली. कारण हे जे ग्वाल्हेरचं वैभव आहे ते या ज्योतिबामुळे आहे याची त्यांची ठाम त्यांची श्रद्धा होती आणि म्हणून संस्थानाचं विलिनीकरण भारतामध्ये करण्यासाठी ज्योतिबाची परवानगी घेतली आणि त्याला अनुकूलता आल्यानंतर ते विलिनीकरण केलं. इतकी श्रद्धा ग्वाल्हेरकरांची या देवावरती होती आणि त्यातूनच या बऱ्यापैकी ओवऱ्या, त्यानंतर गावतळ अशा बऱ्याच ठिकाणच्या वास्तूंची बांधणी सुद्धा त्यांच्या काळामध्ये झालेली आहे. जेव्हा जेव्हा ज्योतिबा मंदिराचा उल्लेख येतो त्या वेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये ज्योतिबाची चैत्र यात्रा आठवते. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. या निमित्तानं निघणारी सासनकाठ्यांची मिरवणूक हे एक वेगळं आकर्षण असतं. मुळात ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा धार्मिक महत्व काय आहे? ह्याच्यामध्ये मी थोडंसं मला दुरुस्ती सुचवावीशी वाटते की स्वतः ज्योतिबाची अशी एकही यात्रा नाही. वर्षातून 3 यात्रा या वाडी रत्नागिरीवरती भरतात. पहिली यात्रा असते श्रावण षष्टीची. श्रावण षष्टीची यात्रा आपण मगाशी चोपडाईचं दर्शन घेताना बघितलं की रत्नासूर वधाचा उत्सव म्हणजे श्रावण षष्टी. दुसरी यात्रा असते ती माघ पौर्णिमेनंतर फाल्गुन पौर्णिमेपर्यंत असणारी खेट्यांची. कोल्हापूरकर भाविक हे खेटे घालतात ते करवीर निवासिनीच्या सांगण्यावरून. खेटे याला आपण बोली भाषेमध्ये म्हणतो की हेलपाटे घालणं, येरझाऱ्या घालणं. मग खेटे घालणं किंवा खेट्यांची यात्रा असा शब्द प्रचलित का? ज्या वेळेला रत्नासूर वध झाला, सगळ्या दैत्यांचा संहार झाला आणि नाथ केदार स्वतः मूर्तिमंत विरागी आहेत, त्यामुळे त्यांनी करवीर निवासिनीला एक निरोप पाठवला की झाले संपूर्ण अवतार चरित्र, म्हणजे आता आमचं अवतार चरित्र संपूर्ण झालं, आम्ही आता हिमालयात जातो. हे ऐकल्यानंतर करवीर निवासिनी आपलं स्थान सोडून अनवाणी या वाडी रत्नागिरीवरती धावत आली आणि तिनं देव ज्योतिबांना विनंती केली की आपण जर हे क्षेत्र सोडून गेला तर माझ्या या दक्षिणचं साम्राज्याचं रक्षण कोण करेल, तेव्हा आपण इथं राहा, आपण या सिंहासनावरती अधिष्ठित व्हा, असे तिनं विनंती केली. आणि तेव्हापासून आपल्या क्षेत्रस्वामिनीचा प्रघात म्हणून कोल्हापूरकर भाविक माघ पौर्णिमेनंतर म्हणजे नव्याच्या किंवा पोळ्याच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी ज्योतिबाकडे येतात, देवाला साकडं घालतात की आपण इथेच राहा, आमचं रक्षण करा. आणि शेवटच्या खेट्या दिवशी देवाला नैवेद्य करून देवाला आपल्या व्रताची सांगता करतात. ती ही खेट्यांची यात्रा. आणि तिसरी जी चैत्राची यात्रा म्हणून ओळखली जाते ती यात्रा खरं तर भरते ती यमाईच्या विवाहाचा उत्सव म्हणून. केदार विजयातल्या कथेप्रमाणे नाथ केदारांचा राज्याभिषेक झाला. नाथ केदार या वाडी रत्नागिरीवरती स्थित झाले आणि त्या सोहळ्याला औंध गावातून यमाईला निमंत्रण यायचं विसरलं. यमाईला निमंत्रण विसरल्यानंतर देवीच्या चोपडाईच्या लक्षात आलं की यमाईच्या मनामध्ये विकल्प आलाय आणि आपण तिला जाऊन भेटलं पाहिजे. त्यामुळे नाथ केदाराने आपल्या सगळ्या भक्तांना बोलावलं आणि सांगितलं की चैत्र शुद्ध प्रतिपदेला सगळेजण या वाडी रत्नागिरीवरती या. म्हणून प्रत्येक जण येताना देवाचा ध्वज घेऊन, देवाची शासन ध्वजा घेऊन इथं आला. नाथांचा लवाजमा एकादशीला मार्गस्थ झाला आणि चैत्र पौर्णिमेला यमाईच्या दारात पोहोचले. आता हे तुम्ही जे शासन ध्वज म्हटलात, हो, या श्वासन ध्वज या शब्दाचाच अपभ्रंश होऊन सासनकाठी झाली का? देवा मग सासनकाठी याचा तसा धार्मिक रेफरन्स काय आहे?
धार्मिक रेफरन्स किंवा धार्मिक संदर्भ असा आहे की शासनध्वज आपण म्हणजे अगदी बोलीभाषेतलं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला एखादा उच्चपदस्थ अधिकारी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावतो किंवा त्यांच्यासाठी सगळ्यांना भेटीला बोलवतो त्यावेळेला प्रत्येक जण आपले जे काही शिक्के कट्यार असेल किंवा जे काही त्याचं दप्तर असेल ते घेऊन जातो. तसं नाथ केदारांना आपल्याला भेटायला बोलवल्यानंतर आम्ही तुझी सत्ता मानतो, आम्ही तुझे अधीन आहोत हे दाखवणारे वेगवेगळ्या रंगाचे कुलध्वज म्हणजे या सासनकाठ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एरवी काळा रंग आपण बाकीच्या गोष्टीमध्ये निषिद्ध मानतो पण देवाची एक सासनकाठी पूर्ण काळ्या रंगाची सुद्धा आहे. मला वाटते फाळकेवाडीची वगैरे ती सासनकाठी असेल. तर अशा विविध रंगाच्या सासनकाठ्या म्हणजे विविध रंगाचे युद्धातले ध्वज, पांढरं ध्वज तर आहेच, भगवा ध्वज आहे, छत्रपतींच्या सासनकाठीला भगवा ध्वज आहे, निनांपाळीची सासनकाठी अनेक रंगातली म्हणजे 2 रंगातली आहे. अशा वेगवेगळ्या रंगातले हे ध्वज त्याबरोबर आपापल्या देवघरात देवाचं पूजलेलं प्रतीक, काही ठिकाणी शिवलिंग आहे, काही ठिकाणी नंदी आहे, काही ठिकाणी देवाची घोड्यावरची मूर्ती आहे, काही ठिकाणी नुसताच घोडा आहे, असं स्थापन केलेलं हे देवाचं प्रतीक या शासनकाठीवरती बसवलं जातं. सगळ्यात वरच्या बाजूला चौरीचा गोंडा असतो, काही जणांच्या काठीला मोर्चेल आहे, काही ठिकाणी कलश आहे. म्हणजे ही सगळी राजचिन्ह या सगळ्यासह मिरवलेला देवाचा कुलध्वज हा घेऊन हे सगळे लोक या यात्रेला येतात आणि तो मिरवत यमाईपर्यंत जातात. हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश. पण मग ही जी सासनकाठी आहे या सासनकाठीला प्रत्येक कुलानुसार ती दिली जाते की प्रत्येक गावानुसार दिली जाते? पूर्वापार पद्धतीप्रमाणे बघितलं तर त्या गावातल्या मातब्बर मंडळींकडे या कुलाचाराची पद्धत आहे. म्हणजे ज्या गावामधले जी मातब्बर मंडळी आहेत ही सरदार घराणी आहेत, सरकार घराणी आहेत, त्यांच्याकडे ही सासनकाठी असते. पण सासनकाठी चालवणं किंवा ती नाचवणं हे एकट्याचं काम नाही. आणि ती एवढी मोठी प्रचंड अवजड काठी खांद्यावर घेऊन कित्येक किलोमीटर चालत भाविक येतात. खरं तर ज्याने ही चैत्र यात्रा बघितली त्यांना लक्षात येईल की चैत्र यात्रेचा सोहळा म्हणजे एक वेगळा रण उत्साहच असतो. म्हणजे हलगी, घुमकं, त्यानंतर ढोल वगैरे ही जी वाद्य वाजत असतात त्या वाद्यांनी एक अनोखा उत्साह संचारतो. सासनकाठी नाचवणं तुम्ही म्हणाला तसं खरंच सोपं काम नाही. आणि एका अर्थानं महाराष्ट्राची जी शौर्य परंपरा आहे म्हणजे अगदी थोड्याशा अवखळपणानं कोल्हापूरच्या शब्दात म्हणलं ज्योतिबाची जत्रा ही दांडग्याची. म्हणजे या यात्रेला कुठेही सौम्यपणा किंवा कुठलाही नाजूकपणा नाही, हा सगळा रणमर्दांचा रणशूरांचा पराक्रम. आणि त्यामुळे त्या भव्य काठ्या खांद्यावरती घेणं, त्या नाचवणं फक्त खांद्यावरच नाही तर अनेक मातब्बर मंडळी अशी आहेत जी डोक्यावरती काठी घेतात, अगदी कपाळावरती काठी नाचवतात. आणि त्याच्या बरोबरीनं बाजूला जे तोरण्या म्हणजे काठीला ज्या बाजूनं ज्याला काही ठिकाणी तोरण्या म्हणतात, काही ठिकाणी त्याला काढण्या म्हणतात, ही तोरण्या धरणारी माणसं काठीचा तोल सांभाळत असतात. म्हणजे बऱ्याचदा मला ही काठी नाचवणं म्हणजे आपल्या आयुष्याचं प्रतीक वाटतं की मी माझा पराक्रम गाजवतो पण मला सावरून धरणारे खूप जण असतात. आणि हीच कदाचित भावना आहे की कुठलंही काम एकट्यानं होत नाही, अनेकांनी ते सावरून धरलेलं असतं. त्याचप्रमाणे या काठीचा हा उत्साह इथं बघायला मिळतो. चैत्र यात्रेमध्ये आणखीन एक सगळ्यात प्रामुख्यानं दिसून येतो तो म्हणजे गुलाल. गुलाल आणि ज्योतिबा यांचं काय नातं आहे? आपण एरवी सुद्धा एखाद्याचा विजय म्हणजे गुलाल हे समीकरण आणि या गुलालाची उधळण म्हणजे विजयोत्सव, आनंदोत्सव. नाथांच्या चरणामध्ये उधळलेला हा गुलाल म्हणजे नाथांनी ज्या आसुरी प्रवृत्तींवरती मिळवलेला विजय आहे त्या विजयाचं प्रतीक म्हणजे हा गुलाल. आणि हा गुलाल उधळते वेळेला गुलाल नुसता उधळला जात नाही, गुलाल खोबरं किंवा गुलाल खारका म्हणजे या चैत्राच्या उत्सवामध्ये हा उधळला जाणारा गुलाल म्हणजे रत्नासूर, रक्तभोज वगैरे दैत्यांचा देवांनी संहार केला आणि त्यानंतर भक्तांच्या जीवनामध्ये जो आनंद प्रस्थापित केला त्या आनंदाची उधळण म्हणजे या गुलालाची उधळण. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला भक्त या ज्योतिबा डोंगरावरती येतात त्यावेळेला गुलालाची उधळण करतात. अनेकदा आपल्या घरामध्ये शुभप्रसंग घडला तर तितक्या वजनाचं गुलाल खोबरं देवावरती उधळलं जातं, देवाच्या पालखीवरती गुलाल खोबरं उधळलं जातं. थोडक्यात आपल्या आयुष्यातला आनंद साजरा करण्याचा राजमार्ग आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला तो म्हणजे या देवाच्या चरणावरती येऊन गुलाल खोबऱ्याची उधळण करणे. माझ्या पाठीमागं ही दीपमाळ दिसतेय. आपल्या भारतीय जर आपण मंदिरांचा इतिहास बघितला तर दीपमाळ हे जसं उत्तम वास्तुशिल्पाचा नमुना आहे त्याचबरोबर त्याला आपल्या धार्मिक रेफरन्सेस किंवा धार्मिक संदर्भ काही आहेत का? प्रत्येक मंदिरांमध्ये आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते. ही दीपमाळ कशासाठी असते? दीपमाळ म्हणजे ज्या ज्या वेळेला देवतांचे उत्सव जर आपण बघितलं तर अनेक उत्सव हे संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुद्धा असतात. तर आता जशी प्रकाश योजना आहे तशी पूर्वी नव्हती. आणि त्यावेळेला भक्तांना देवतेच्या उत्सवाचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी मंदिराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दीपमाळा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आणि या दीपमाळा शक्यतो देवतेच्या नजरेसमोर किंवा ज्या ठिकाणी देवतेच्या पालखीचा म्हणा किंवा एखाद्या उत्सवाचा भाग असतो त्या ठिकाणी या दीपमाळा उभारलेल्या आपल्याला आढळतात.
तशीच ही वाडी रत्नागिरीवरती देवाच्या मंदिरासमोर असलेली ही दीपमाळ, म्हणजे या दीपमाळेचं एक वैशिष्ट्य असं की एरवी शिवलिंग म्हटलं की आपल्याला एक योनिपीठ आणि त्याच्यामध्ये असलेलं शिवलिंग इतकंच माहिती असतं, पण शिवलिंगाच्या मूळ रचनेमध्ये ज्याप्रमाणे षटकोन, त्यानंतर चतुष्कोन, पुन्हा षटकोन आणि त्यानंतर लिंग स्वरूप, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवतांचं स्वरूप, म्हणजे आपल्याला आज शिवलिंग दिसतं ते याच्या वरच्या टप्प्याचंच. अच्छा. शिवलिंगाची प्रतिष्ठा करताना भूमीमध्ये त्याचा 1/3 भाग गाडला जावा अशा प्रकारे शिवलिंगाची रचना करण्याचा प्रकार. म्हणजे हा स्तंभ म्हणजे सुद्धा शिवलिंगाचं प्रतीक आहे? शिवलिंगाचं प्रतीक नव्हे, हे शिवलिंग म्हणून पूर्वी पूजलं जात होतं. म्हणजे इथपर्यंतचा भाग जमिनीमध्ये गाडल्यानंतर त्याच्यावरती योनिपीठ बसवलं जायचं आणि मग शिवलिंगाची प्रतिष्ठा व्हायची. तशाच प्राचीन अवशेषाचं हे शिवलिंग आणि त्याच्या मागे असलेली ही दीपमाळ म्हणजे देवाच्या चैत्र यात्रेचा सगळा लवाजमा. म्हणजे सगळ्यात पाठीमागं घोड्यावरती बसलेला देव, त्यानंतर गरुड हनुमंत, पुढं हत्तीवरची अंबारी, उंट, चौघडा, असं सगळं करून देवाचा संपूर्ण लवाजमा जसा आज चैत्राला निघतो त्याच पद्धतीनं या लवाजम्याचं चित्रण. आणि त्याच्याच बरोबरीनं वाडी रत्नागिरीवरती एक सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे तो म्हणजे अन्नसंतर्पण. इथं अनेक भक्तगण येतात, आपल्या आपल्या कुळाचाराच्या पुजारी मंडळींकडे जातात, जो काही धान्य शिधा आपण आणलेला असेल तो त्यांच्याकडे सोपवतात आणि ही पुजारी मंडळी त्या शिध्यामध्ये देवासाठी म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य शिजवतात आणि तो नैवेद्य देवाकडे अर्पण करतात. पण ज्या वेळेला गाव भंडारा म्हणजे महाप्रसादाची परंपरा असेल त्यावेळेला या दीपमाळेच्या समोरच एका मोठ्या चुलीवरती हा प्रसाद शिजवला जातो आणि त्याचं प्रतीक म्हणून या दीपमाळेमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती आहे. पण अजूनही ही जी काही मोठी चूल आहे, हो, ती चूल प्रज्वलित केली जाते आणि तिथं प्रसाद शिजवला जातो. अजूनही प्रसाद शिजवला जातो देवाच्या प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध षष्ठीला, आणि त्यानंतर चैत्र यात्रेच्या सांगते दिवशी म्हणजे चैत्राच्या यात्रेची सांगता, चैत्र यात्रा जरी पौर्णिमेला असली त्यानंतर येणाऱ्या शेवटच्या मंगळवारी, चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी या गावाचा गाव भंडारा असतो. तो महानैवेद्य शिजल्यानंतर यमाईपर्यंत नैवेद्य पोहोचवला जातो आणि त्यानंतर त्या दिवशीचा प्रसाद संपन्न झाला की चैत्र यात्रेची अधिकृत सांगता झाली असं मानलं जातं. आता आपण या ज्योतिबा मंदिराच्या प्रांगणात आहोत. आता आपण या दीपमाळेविषयी माहिती घेतली. आता आपण कुठे जायचंय? यानंतर आपण देवाचा हा आदिनाथ म्हणजे नाथ केदारचं जे स्वरूप आहे ते आदिनाथ स्वरूपाचं, म्हणजे भैरव जरी असला तरी तो नाथ संप्रदायाचा प्रवर्तक आहे म्हणून आदिनाथ, नगारखाना आणि त्यानंतर मंदिर प्रकाराचं दर्शन घ्या. ज्योतिबा मंदिराच्या प्रांगणातच आदिनाथाची मूर्ती आहे. या मूर्तीविषयी मला जाणून घ्यायचंय. मुळात नाथ केदार असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला नाथ म्हणजे आपल्याला फक्त नवनाथ माहिती आहेत, पण नवनाथांपुरताच नाथ संप्रदाय मर्यादित नाही. नाथ संप्रदाय हा सुरू झाला तो साक्षात भगवान शंकरांपासून आणि त्यामुळेच भगवान शंकरांनाच आदिनाथ असंच म्हटलं जातं. आदिनाथ म्हणजे ज्यानं नाथ संप्रदायाची स्थापना केली आणि म्हणूनच या मूर्तीच्या कानामध्ये जी कुंडल आहेत ती ज्या प्रमाणात कानफाट्या जोग्यांची जशी कुंडल असतात तशी कुंडलं, हातामध्ये तलवार, डमरू, त्रिशूळ, पानपात्र, अमृतपात्र ही नाथकेदाराचीच आयुध. पण आदिनाथ म्हणजे या नाथ संप्रदायाचा प्रवर्तक. म्हणजे आजही ज्यावेळेला ज्योतिबाचा जसा अंबाबाईचा गोंधळ असतो, खंडोबाचं जागरण असतं, तसं ज्योतिबाचाही गोंधळ घातला जातो. आणि हा ज्योतिबाचा गोंधळ घालताना मात्र त्याला संबळ किंवा तुणतुणा असं असत नाही तर डौर म्हणजे डमरू वाजवला जातो. डमरूच्या नादावरती नाथाचं लीला कौतुक करणारा हा जागरणाचा किंवा गोंधळाचा प्रकार डौरी किंवा नाथपंथी डौरी हा संपन्न करत असतात आणि त्यामुळे त्यांचं इष्टदैवत, नाथ संप्रदायाचं इष्टदैवत म्हणून या आदिनाथाची मूर्ती या मंदिर प्रकारात आपल्याला पाहायला मिळते. साक्षात नाथ केदारांचंच नाथ संप्रदाय प्रवर्तक रूप म्हणजे आदिनाथ आणि त्यांचं हे मूर्ती रूप देवाच्या बरोबर समोर असं उत्तराभिमुख विराजमान आहे. आपल्याकडच्या अनेक मंदिरांमध्ये अजूनही ऐतिहासिक तोफा आहे आणि या तोफा केवळ शो साठी ठेवलेल्या नाही आहेत, तर कोणत्याही उत्सवाच्या वेळेला या तोफांची सलामी दिली जाते. म्हणजे या तोफा अजूनही उडवल्या जातात. आता ज्योतिबा मंदिरातही अशीच एक तोफ आहे. आपल्याला कोणत्याही यात्रेच्या वेळेला तोफेची सलामी दिली हे आपण बघत असतो, ऐकत असतो. तशीच तीच ही तोफ आहे. या तोफेला काही इतिहास आहे का किंवा मुळात तोफांची सलामी का दिली जाते? नाथ केदार अर्थात देव ज्योतिबा हा दख्खनचा राजा म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या राजाच्या उपचारांमध्ये विविध गोष्टींचं स्थान असतं तसंच स्थान तोफेचंही राजोपचारामध्ये मानलं जातं. यमाई भेटीला देव ज्या वेळेला चैत्र यात्रेला निघतात किंवा सदर सिंहासनावरती विराजमान होतात, त्याचबरोबर या मंदिर प्रकारामध्ये जे वेगवेगळे उत्सव संपन्न होतात, नवरात्राची घटस्थापना असेल, दसऱ्याचं पंचांग वाचन, अशा विविध प्रसंगाला तोफेच्या सलामीनं देवाला मानवंदना दिली जाते
की हा सोहळा पार पडलाय आणि या राजाचा हा राजोपचार पार पडला हे दाखवण्यासाठी या तोफेच्या सलामीचं प्रयोजन आहे. आणि आजही मंदिराच्या आवारामध्ये ही तोफेची सलामी आपलं काम परंपरागतपणाने करत आलेली आहे. हा चबुतरा नेमका कशाचा आहे? दक्षिण भारतीय मंदिर शैलीमध्ये सदर नावाचं एक स्थान असतं. सदर म्हणजे ज्या ज्या वेळेला देव मंदिर प्रकाराच्या बाहेर पडतात, मंदिराच्या आपल्या गर्भागाराच्या बाहेर पडतात, त्यावेळेला उत्सव मूर्तीच्या रूपानं पालखीमध्ये विराजमान झालेले देव पुन्हा मंदिरात जाण्यापूर्वी ज्या ठिकाणावरती आपला दरबार भरवतात ती जागा म्हणजे सदर. आणि त्याला अनुसरून आजही त्यावेळेला ज्योतिबाची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. दर रविवारी देवाची पालखी असते. ही पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर या सदरेवरती विराजमान होते. परंपरेप्रमाणे डवरीबोवांची इथं गाणी होतात. आणि या सदरेचं वैशिष्ट्य असं की देव ज्यावेळेला सदरेवरती बसतो त्यावेळेला तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या आशाकांक्षा पूर्ण करण्यासाठी विराजमान होतो. त्यामुळे याला दरबाराचं स्वरूप येतं. आणि हे दरबाराचं स्वरूप जपण्यासाठी म्हणून आजही आपल्याला पाहता येतं की या सदरेच्या भोवती काही खळगे आहेत. या खळग्यांमध्ये सासनकाठी उभी करण्यासाठीची जागा आहे. आणि जिथं जिथं म्हणून परंपरेनं कुणी कुणी उभं राहायचं त्यांची नावं सुद्धा त्या सदरेच्या बाजूला असलेल्या या खळग्यांच्या समोर कोरलेली आहेत. म्हणजे गेल्या कित्येक शतकांची परंपरा आहे. साधारणपणे 108 सासनकाठ्या मानाच्या मानल्या जातात. त्यांनी कुठल्या क्रमानं चालायचं हे पूर्वापार निर्धारित केलेलं गेलेलं आहे. छत्रपतींच्या काळामध्ये याचे बरेचसे दावे सुद्धा झालेले आहेत की कुणी कुठं चालायचं, कुणी कुठं चालायचं. यावरून अनेक वर्षाच्या प्रथा परंपरेप्रमाणे या काठ्यांचे क्रम निश्चित आहेत. मानाच्या सोडून हौसेच्या, नवसाच्या अशा 700-800 काठ्या जातात. सगळ्याच काठ्या यात्रेला येतात असं नाही. काही काठ्या यात्रेनंतरही दर्शनाला येत राहतात. आणि एकूणच या सगळ्या सोहळ्यामध्ये देवाच्या सदरेचं स्थान एक महत्वाचं आहे. कारण देव सदरेवरती आला म्हणजे भक्तांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात. ही भक्तांची श्रद्धा म्हणजे या सदर सिंहासनाला तितकंच महत्व आहे. पण मग जेव्हा मिरवणूक संपते तेव्हा या काठ्या पुन्हा आपापल्या गावी जातात आणि वर्षभर त्यांची जपणूक करायची असते का? आणि त्याचे काही पुन्हा कुलाचार आहेत का? खरं तर सासनकाठी उभी केली जाते ती प्रथेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्या दिवशी सासनकाठी आपापल्या दारामध्ये उभी करायची. एकादशीला मंदिराकडे यायला मार्गस्थ व्हायचं किंवा एकादशीला डोंगरावरती पोहोचायचं. आल्यानंतर मंदिराच्या 5 प्रदक्षिणा करून आपली जी जागा ठरलेली आहे परंपरेची त्या ठिकाणी उभं राहायची ती काठी. आणि चैत्र पौर्णिमे दिवशी म्हणजे हस्त नक्षत्रावरती मिरवणुकीनं यमाईकडे मार्गस्थ व्हायचं. ही मिरवणूक संपल्यानंतर पुन्हा येऊन जागेवरती थांबायचं. काही काठ्या त्याच दिवशी डोंगर उतरतात, काही दुसऱ्या दिवशी उतरतात. पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीप्रमाणे कुळाचाराप्रमाणे गावाकडे गेल्यानंतर साधारणपणे अक्षय तृतीयेच्या दरम्यान या काठ्या पुन्हा उतरवल्या जातात. त्यांचा महाप्रसाद होतो. त्या गावची यात्रा होते. मुळात ज्योतिबावरती आलेली सासनकाठी परत फिरल्यानंतर त्या गावी पोहोचल्यानंतर त्या गावच्या ज्योतिबाची यात्रा होत असते. त्यामुळं या काठ्यांना त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये एक महत्वाचं स्थान असतं. हे आहे ज्योतिबा मंदिराच्या प्रांगणातील रामेश्वर मंदिर. रामलिंग हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि संपूर्ण देशात, राज्यात अनेक ठिकाणी रामलिंगाची मंदिरं आहेत. तशाच पद्धतीचं एक रामलिंगाचं मंदिर या ज्योतिबा मंदिर प्रांगणात आहे. या मंदिराचं वेगळेपण, इतिहास काय? मगाशी आपण बघितलं की 12 ज्योतिर्लिंगापैकी नाथ केदारांनी स्वतःच्या शरीरातून, स्वतःच्या तेजातून 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. काशी विश्वेश्वराचं दर्शन जसं आपल्याला केदारेश्वराच्या गाभाऱ्यात घडतं तसं रामेश्वराचं दर्शन देणारं लिंग म्हणजे हे रामलिंग. या ठिकाणी 2 भैरव आहेत. अष्टभैरवापैकी 2 भैरव आहेत. गंड भैरव आणि संपत्ती देणारा सुवर्ण भैरव असे 2 भैरव या मंदिरात आहेत. या सगळ्यापेक्षा वेगळं वैशिष्ट्य या मंदिराच्या नंदीचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावरती आहेत. पण एकेकाळी हा नंदी या वाडी रत्नागिरीवरचा वैद्यराज म्हणून ओळखला जायचा. म्हणजे हा नंदी पूर्वी चल होता. एखाद्या महिलेची प्रसूती जर होत नसेल, आडली असेल तर त्या महिलेच्या घराकडे या नंदीचं तोंड फिरवलं जायचं आणि त्या नंदीला साकडं घातलं जायचं की तिची सुखरूप सुटका होऊ दे. आणि तशी सुटका झाल्यानंतर पुन्हा या नंदीला दहीभाताचा नैवेद्य दाखवून पुन्हा याची शिवाकडे तोंड करण्याची पद्धत होती. म्हणजे भाविकांची श्रद्धा म्हणा, पण अनेकांना याचं प्रत्यंतर होतं. म्हणून मंदिरातल्या आवारातला हा नंदी वाडी रत्नागिरीवरती पूर्वी वैद्यराज म्हणून प्रसिद्ध होता. म्हणजे थोडक्यात वाडी रत्नागिरीच्या सगळ्या भक्तांचं भक्तिविश्व सांभाळणाऱ्या अनेक देवता या मंदिर प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे रामेश्वर म्हणजे रामलिंग आहे, हो, या रामलिंगामध्ये म्हणजे पुन्हा एक
शिवपिंड आहे, शिवलिंग आहे. शिवलिंग आहे. अच्छा. जसं रामेश्वरावरती म्हणजे याच्या मागे आपल्याला प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणि त्याच्या समोर शिवलिंग म्हणजे सेतुबंध रामेश्वराचं प्रतिरूप म्हणून या रामलिंगाच्या मंदिराकडे पाहिलं जातं. ज्या वेळेला मालोजी निकम पन्हाळा गडकरी यांनी नंदी मंडप बांधला त्याच वेळेला या रामेश्वराच्या मंदिराची उभारणी झाली. आपल्याकडच्या मंदिरांमध्ये प्रवेश केल्यानंतर जशी दीपमाळ आपल्याला बघायला मिळते त्याच पद्धतीनं अनेक मंदिरांच्या प्रांगणामध्ये बाव म्हणजेच विहीर असते आणि त्या विहिरीच्या पाण्याचा उपयोग देवाच्या दैनंदिन विधीसाठी अनेक ठिकाणी केला जातो. ज्योतिबा मंदिराच्या प्रांगणात सुद्धा अशा पद्धतीची एक देवबाव आहे. ही पण जुनी विहीर आहे का? ही जुनी विहीर आहे. ज्योतिबाच्या तीर्थांच्या परिक्रमेला पुष्करणी म्हणून ओळखलं जातं आणि वैशिष्ट्य म्हणजे या तीर्थामध्ये दोन भाग आहेत, जलसेना आणि चंद्रसेना. रत्नासुर आणि रक्तभोजाच्या ज्या पत्नी होत्या त्या दोघींनी देवाकडे मुक्ती मागितली आणि त्या मुक्तीचं प्रतीक म्हणून देवानी जलरूपामध्ये तिला मुक्ती दिल्यानं ही जलसेना तीर्थरूपाने या देवाच्या मंदिरावर आहे. देवाच्या स्नानासाठी किंवा देवाच्या पूजा विधींसाठी देवबावीचं तीर्थ वापरायचं आणि देवाचं निर्माल्य मंदिराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चोपडाई बावेमध्ये विसर्जित करायचं. म्हणजे प्राचीन भारतीय मंदिर शास्त्राप्रमाणे मंदिराच्या आवारातले दोन जिवंत जलस्रोत म्हणजे देवबाव अर्थात ही देवबावी आणि त्याच्यानंतर चोपडाई बाव अशा दोन तीर्थांचं स्थान या ज्योतिबाच्या मंदिरात पाहायला मिळतं. या तीर्थाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तीर्थामध्ये एक भैरव आहे, त्याला बोमल्या भैरव म्हणून ओळखतात किंवा शंख भैरव म्हणून ओळखतात. त्याचं वैशिष्ट्य असं की ज्या ज्या वेळेला या देवबावीचं पाणी पावसाळ्यात इतक्या प्रतीला वाढतं आणि की पुराचा धोका संभवतो त्यावेळेला या बोमल्या भैरवाच्या तोंडाला पाणी पोहोचल्यानंतर तो आवाज करायला सुरू करतो आणि संपूर्ण गावाला जाग करतो की कुठेतरी धोका पोहोचण्याची शक्यता आहे. असा हा बोमल्या भैरव. याचं खरं तर शास्त्रीय कारण असं आहे की ज्या भागामध्ये देवाच्या या भैरवाच्या मुखाची रचना आहे त्याच भागाच्या दुसऱ्या बाजूला या तीर्थाचा जो आउटलेट म्हणावा किंवा ज्याला विसर्ग मार्ग म्हणावा तसा विसर्ग मार्ग आहे आणि एरवी रिकामे असलेल्या विसर्ग मार्गामध्ये पाण्याचा प्रवेश झाल्यानंतर आवाज होतो त्याला लोक शंखभैरवाने ठोकलेली बोंब मानतात. म्हणून या शंखभैरवाचं स्थान सुद्धा या स्थानामध्ये या क्षेत्रामध्ये महत्वाचं मानलं जातं. आपल्याकडचा इतिहास सुद्धा अतिशय रंजक आहे. नाही हे प्रत्येकामागं शास्त्रीय काही ना काहीतरी दृष्टिकोन आहे. ज्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यानंतर महापूर येईल आणि महापुराचा अलर्ट म्हणजे एक प्रकारे या देवबावमध्ये केलेली ही सगळी व्यवस्था आहे. या देवबावच्या शेजारीच आपल्याला एक शिलालेख बघायला मिळतोय. हा शिलालेख नेमका काय आहे, कशाचा आहे? हा शिलालेख म्हणजे करवीर निवासिनीसाठी गिरोलीतली एक जमीन नंदादीपासाठी दान केल्याचा हा शिलालेख आहे. बर. आता शिलालेखाचं वैशिष्ट्य असतं शिलालेख देणारा म्हणजे हे दानपत्र करणारा शपथ घेतो. ती शपथ कशी असते तर चंद्र सूर्याच्या साक्षीनं, आता इथला चंद्र झिजून गेलाय, चंद्र सूर्याच्या साक्षीनं देवाच्या शपथेनं गाईगुराच्या शपथेनं गाय वासराच्या शपथेनं मी हे सांगतो की हे दानपत्र अखंड राहील. आणि हे दानपत्र करणारा कोण आहे तर तो राजा आहे कारण इथं खडगाचं चिन्ह आहे. म्हणजे एकूणच देणारा त्याची इच्छा आणि ते दानपत्र अखंड ठेवण्याची कामना या सगळ्याचं अंकन या शिलालेखांवरती असतं. करवीर निवासिनीच्या नंदादीपासाठी गिरोलीतली एक जमीन दान केल्याचा हा शिलालेख या मंदिर प्रकाराचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्योतिबा मंदिराच्या प्रांगणातील शनिदेवाच्या मंदिरापाशी आपण आलेलो आहोत. आपण अनेक मंदिरांमध्ये गेल्यानंतर त्या प्रांगणामध्ये एखादं तरी शनिदेवाचं मंदिर असतंच आणि शनी हा शनीचा कोप होऊ नये, शनीची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते, प्रार्थना असते आणि त्या दृष्टीनं शनिदेवाचं महत्त्व काही वेगळंच आहे. इथलं हे मंदिर सुद्धा जुनं आहे की अलीकडच्या काळात तयार झालेलं आहे? हे शनी मंदिर अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. पण एरवी शनी महाराजांच्या हातामध्ये चतुर्भुज शनी महाराजांची आयुध अशा स्वरूपात असलेले शनी महाराज इथं मात्र नमस्कार मुद्रेत उभे आहेत. त्याचं कारण असं की शनी महाराज हे स्वतः कालभैरवाचे उपासक आहेत. कालभैरव म्हणजे कालभैरवाला आपण म्हणतो की धर्ममार्ग पालकम म्हणजे धर्माच्या मार्गाचं नीतिमार्ग कोविदम असं कालभैरवाचं स्वरूप आहे. म्हणजे जो नीतीनं वागतो त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कालभैरव स्वतः स्वीकारतात. आणि हेच शनी महाराजांचं काम आहे की जो नीतीनं वागतो जो सन्मार्गानं वागतो त्याचं रक्षण करायचं. शनीची अवकृपा किंवा शनीची साडेसाती आपण असे ज्याला म्हणतो ती खरं तर आपण जर वाईट मार्गावर चालत असू तर तो आपल्याला सन्मार्गावर आणण्यासाठी चांगल्या मार्गावर आणण्यासाठी केलेला उपाय आहे. आणि म्हणून शनीच्या साडेसातीला खरं तर संत सज्जन पर्वणी मानतात कारण आपल्या आयुष्यातल्या चुका सुधारून घेण्याचा तो एक महत्वाचा योग असतो. पण इथं मात्र शनी महाराज हे कालभैरवाचे अंकित असल्याप्रमाणे त्यांचे भक्त असल्या कारणानं नमस्कार मुद्रेत उभे आहेत आणि हेच या वाडी रत्नागिरीवरच्या शनी मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य.
शनी मंदिराच्या शेजारीच काळभैरवाचं मंदिर आहे. या मंदिराची माहिती प्रसन्न काय सांगशील? वाडी रत्नागिरीवरती नाथ केदारांच्या बरोबरीनं त्यांच्या नंतरचं जे महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजे काळभैरवाचं. काळभैरव अर्थात या संपूर्ण वाडी रत्नागिरी क्षेत्राचा क्षेत्रपाल. नाथ केदारांप्रमाणेच हातामध्ये खड्ग, डमरू, त्रिशूल, अमृतपात्र धारण केलेली नाथांची मूर्ती. पण या वाडी रत्नागिरीवरती आपण ज्या ज्या वेळेला आल्यानंतर देवाला श्रीफळ अर्पण करतो, केदाराला अर्पण केलेलं श्रीफळ हे भक्तांना प्रसाद स्वरूप म्हणून अखंड स्वरूपात मिळतं. पण कालभैरवाकडे मात्र हे श्रीफळ वाढवलं जातं. म्हणजे थोडक्यात या क्षेत्राचा श्रीफळ वाढवण्याचा मान हा या काळभैरवाकडे आहे. कालभैरवानं देवांच्या सैन्यामध्ये सेनापती पदाचं काम केलं. देवांच्या संपूर्ण सैन्यामध्ये पुष्कर नावाच्या दैत्याचा संहार करण्याचं मोठं काम या काळभैरवांनी केलं. आणि म्हणून नाथांच्या अगदी पाठीला पाठ लावून भक्तांच्या रक्षणासाठी उभा असलेला हा काळभैरव भक्तांच्या प्रापंचिक अडचणी, व्यावहारिक अडचणी दूर करण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. इतकंच नव्हे तर अगदी अनेक क्षेत्रांमध्ये देवतांना कौल लावण्याची, त्यांचे प्रसाद घेण्याची, त्यांचं मत विचार घेण्याची प्रघात आहे. वाडी रत्नागिरीवरती हा सगळा सन्मान या काळभैरवाच्या चरणी समर्पित आहे. आणि म्हणून भक्तांच्या प्रत्येक प्रश्नावरचा निर्णय देण्याचा अधिकारी असणारा हा देव भक्तांचं रक्षण करण्यासाठी तितकाच समर्थपणानं उभा आहे. म्हणूनच कदाचित याच्याकडे श्रीफळ वाढवण्याचा हा सन्मान आहे. असा हा काळभैरव देवाचा या क्षेत्राचा क्षेत्रपाळ म्हणून उभा आहे. आपल्या समाजामध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा दोन प्रकारचे लोक असतात. पण मी नेहमी म्हणतो की हे जग कशावर चाललेलं आहे तर चांगुलपणावरती चाललेलं आहे आणि श्रद्धेवरती चाललेलं आहे. त्यामुळं देवाला कौल लावणं आणि त्या कौलनुसार जर एखादा तो कौल सकारात्मक मिळाला, अनुकूल कौल मिळाला तर अनेकांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि त्यामुळं कौल लावणे या विधीकडं आपण एक उर्मी किंवा ऊर्जा देणारा प्रकार म्हणून बघितलं पाहिजे. आणि या कालभैरवाकडं अजूनही अशा पद्धतीचे कौल लावण्याची प्रथा आहे. आज सकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा या ठिकाणी कौल लावले जात होते. सुपारी असते, ती सुपारी या मूर्तीच्या देवावरती, अंगावरती लावली जाते. आणि जोपर्यंत ती सुपारी खाली पडत नाही तोपर्यंत तो कौल मिळाला नाही, अशा पद्धतीची भक्तांची भावना आहे किंवा श्रद्धा आहे. नाथ केदाराचं वर्णन करताना देहुळे पायी भागीरथी असं देवाचं वर्णन केलं जातं. देहुळा पाय म्हणजे किंचित तिरका टाकलेल्या पायातून गंगेचा उगम मानला जातो. आणि देवाच्या चरणाचं तीर्थ जिथून बाहेर येतं त्याच ठिकाणी वरच्या बाजूला देवकोष्ठामध्ये परशुरामाची मूर्ती आहे. ज्यामुळं नाथ केदाराला रवळनाथ हे नाव मिळालं. त्या रवळनाथाच्या अवताराला, नावाला कारण ठरलेल्या भगवान परशुरामांसह देवाचं चरणाचं तीर्थ जिथून येतं तिथं या वाडी रत्नागिरीवरची सटवाई आहे. भव्य अशा मुखवट्याच्या, उग्र मुखवट्याच्या स्वरूपात असलेल्या सटवाईचं म्हणजे षष्ठीचं पूजन नाथ केदारांच्या तीर्थाच्या ठिकाणी करण्याचा प्रघात या वाडी रत्नागिरीवरती आपल्याला पाहायला मिळतो. ज्योतिबाची जेव्हा यात्रा असते तेव्हा या परिसरामध्ये शिरण्यास अजिबात जागा असत नाही. प्रचंड गर्दी असते आणि संपूर्ण परिसर गुलालानं माखलेला असतो. आत्ताही आपण जर बघितलं तर या मंदिर परिसरामध्ये गुलालाचा अक्षरशः गालीचा अंथरलेला आहे. प्रसन्न, मला त्या भिंतीवरती पण ही काही शिल्प दिसत आहेत. या शिल्पांमध्ये नेमका काय अर्थ आहे? ही सगळी शिल्प महाभारत, रामायण यातल्या वेगवेगळ्या पुराण कथा आहेत. म्हणजे अगदी वरचं शिल्प बघितलं तर सीताशुद्धी घेऊन आलेल्या हनुमंताचं चित्र आहे. म्हणजे राम लक्ष्मण आहेत आणि त्यांच्या पुढे हातामध्ये अंगठी घेऊन उभारलेला हनुमंत आहे. तर खालच्या बाजूला रामायणातलंच रावणासाठीचं झालेलं हे म्हणजे रावण युद्ध जे आहे, राम रावण युद्ध आहे त्याचं शिल्प आहे. खालच्या बाजूला नर्तन करणाऱ्या नर्तिका आहेत. आणि त्याच बाजूला इकडं आपल्याला द्रौपदी स्वयंवराचं चित्र बघायला मिळतं. हा बरोबर, म्हणजे ह्या इथं धनुष्यबाण घेतलेला हा अर्जुन, धनुष्यबाण घेतलेला अर्जुन तो खाली पाण्यामध्ये बघतोय आणि वरती हा मत्स्य आणि त्यानंतर अंबारीत बसलेली द्रौपदी. अच्छा, म्हणजे मंदिर परिसरातील प्रत्येक शिल्पाला काही ना काही संदर्भ आहे आणि त्यातून आपल्या संस्कृतीमधल्या ज्या काही जुन्या दंतकथा आहेत किंवा आपला जो काही इतिहास आहे त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जात असतो. शिल्पकार जेव्हा शिल्प घडवतो तेव्हा त्याच्या मनातील तो संदर्भ समजून घेतला तर ते शिल्प बघण्यात अधिक आनंद मिळतो. आता यानंतर आपण जाणार आहोत थेट यमाई मंदिराकडे. श्री ज्योतिबाच्या मंदिर प्रांगणातून आता आपण प्रवेश करत आहोत यमाई देवीच्या प्रांगणामध्ये. प्रसन्न, मला विचारायचं आहे की ज्योतिबा आणि यमाई यांच्यात काय नातं आहे? वास्तविक आपण जर पूर्वीची कथा बघितली तर जमदग्नी ऋषींची पत्नी म्हणजे भगवती रेणुका. ज्या वेळेला रत्नासुर आदी असुरांचा संहार करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला केदारनाथांनी औंधासुराचा संहार करण्यासाठी रेणुकेला ये माई अशी साथ घातली आणि म्हणून तिचं नाव प्रसिद्ध झालं यमाई.
ही रेणुका औंध क्षेत्रामध्ये विराजमान झाली, तिने औंधासुराचा वध केला आणि ज्या वेळेला नाथ केदारांचं या करवीर क्षेत्रामध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्याचं ठरलं त्यावेळेला मात्र यमाईला आमंत्रण राहून गेलं आणि त्यामुळे तिचा रुसवा काढण्यासाठी नाथ केदार आपला सगळा लवाजमा घेऊन औंध क्षेत्रामध्ये गेले. औंध क्षेत्रामध्ये विराजमान असलेली ही भगवती रेणुका, हातामध्ये खड्ग, डमरू, त्रिशूळ, पानपात्र अशा स्वरूपाची ही यमाई हिनं नाथ केदारांना बघून स्वतःचं दार लावून घेतलं आणि त्यावेळेला लोकांना मनामध्ये शंका पडली की साक्षात देव दारात आलेले असताना यमाईनं दार का लावलं. तर त्याचं उत्तर म्हणून नाथ केदारांनी एक पूर्वजन्माची स्मृती सांगितली की ज्या वेळेला रेणुकेचा शिरच्छेद केला त्यावेळेला तिला वचन दिलं होतं की पुन्हा तुझी आणि जमदग्नी महर्षींची भेट घालून देईन आणि त्या वचनाची पूर्तता करण्याची वेळ आलेली आहे असं समजून नाथांनी आपल्या खडगामध्ये, आपल्या हातातल्या तलवारीमध्ये जे महर्षी जमदग्नींचा क्रोध विराजमान होता, म्हणजे अर्थात साक्षात जमदग्नी विराजमान होते, त्यांना यमाईची भेट घेण्याची विनंती केली. आणि म्हणून देवाच्या खडगातून प्रगट होऊन जमदग्नींनी रेणुकेची भेट घेतली, अर्थात यमाईची भेट घेतली आणि इतक्या युगानंतर हा प्रसंग घडतोय म्हणून पुन्हा त्या दोघांचा विवाह संपन्न झाला. आणि यासाठी नाथ केदार सलग 3 वर्ष औंधला जात होते. शेवटी देवीने त्यांना सांगितलं की आपण तिथं येऊ नकात, मीच आपल्या वाडी रत्नागिरीवरती येईन आणि असं म्हणून देवी या चाफेवनामध्ये प्रगट झाली. म्हणून आजही चैत्र महिन्यातल्या प्रतिपदेपासून ते शेवटच्या मंगळवारपर्यंत या यमाईचं वास्तव्य या चाफेवनात असतं. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हस्त नक्षत्रावरती देवाची पालखी निघते. देव ज्योतिबा या यमाई देवीच्या सदरेवरती येऊन विराजमान होतात. देवाच्या पालखीमध्ये देवाचं शस्त्र म्हणजे कट्यार असते. ती कट्यार अर्थात महर्षी जमदग्नींचं प्रतीक आतमध्ये नेऊन तिचा म्हणजे त्या कट्यारीचा अर्थात जमदग्नींचा आणि रेणुकेचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि यासाठीच ही चैत्र यात्रा भरते असं या यमाई देवीचं महात्म्य. अर्थात एका अर्थानं नाथ केदारांची गुरुमाता म्हणजे ही यमाई अर्थात रेणुका आणि म्हणून ब्रह्मचारी नाथ या जगदंबेचं दर्शन घ्यायला येतात, पुन्हा आपल्या मातापित्यांचं पुनर्मिलन पाहतात. हा सोहळा पाहण्यासाठी लक्षावधी भाविक या वाडी रत्नागिरीवरती एकत्र येत असतात. पण मग चैत्र यात्रेच्या वेळेला ज्योतिबाच्या मंदिरातून जी पालखी निघते ती याच मार्गावरनं येते. हो, आणि म्हणजे पालखीच्या पूर्वी ज्या सासनकाठ्या येतात त्या सगळ्या सासनकाठ्या देवाच्या देवळातून निघतात. इथं येऊन यमाईच्या शिखराला ती काठी टेकवली जाते. म्हणजे जणू केदार येत आहेत याचीच वार्ता या सगळ्या सासनकाठ्या यमाईला देतात, आपापल्या जागेवरती थांबतात. शेवटी सगळ्यात देवाची पालखी येते, देव सदरेवरती बसतात, विवाह सोहळा होतो, तोफेची सलामी होते आणि मग पुन्हा एकदा देवाची पालखी आपल्या मंदिराकडे मार्गस्थ होते. आता आपण जाऊया याच यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी. यमाई देवीच्या मंदिराच्या प्रांगणात आपण आहोत आणि या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी खड्यांची रचना आपल्याला बघायला मिळते. तसंच या मंदिरावरती ही जी काही थोडी शिल्प दिसत आहेत त्याच्याबद्दलची काय माहिती आहे? सगळ्यात सुरुवातीला ही जी शिल्प दिसतात तर हे शिल्प आहे व्याघ्रपाद नावाच्या मुनींचं, ज्यांचे 2 पाय वाघाचे आणि वरचं शरीर मनुष्याचं अशा प्रकारच्या व्याघ्रपाद नावाच्या ऋषींनी केलेली शिवपूजा आणि त्याच्या समोरचा नंदी. त्यानंतर मध्यभागी आहे ती औंधासूर मर्दिनी यमाई आणि त्यानंतर अनंत शयन भगवान विष्णू. आणि या सगळ्यांच्या साक्षीनं एक आगळी परंपरा म्हणजे इथं 5 खड्यांचा संसार मानला जातो. काही जण 5 खड्यांचा मानतात, काही ठिकाणी 7 खड्यांचा मानतात. थोडक्यात या जगदंबेच्या दारामध्ये आल्यानंतर नवजोडपं पहिल्यांदा संसाराचा खेळ या देवीच्या दारात मांडतात, कारण ही आदिशक्ती जिनं या सगळ्या संसाराचा खेळ मांडलाय तिच्या पुढे जणू आपण एक लुटुपुटूचा खेळ मांडतोय ही भावना ठेवून तिला शरण जातात आणि आमच्या सगळ्या संसाराचं तू रक्षण कर अशी प्रार्थना तिला करतात. या ठिकाणी आपण हे जे काही दगडांचे एक प्रकारे मनोरा बघतो, तो मनोरा म्हणजे पुढचा भावी संसार सुखानं व्हावा यासाठी केलेले एक प्रकारचं साकडं आहे. साकडं देवीला घातलेलं. यमाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे, इथे प्रसादही मिळालेला आहे आणि या मंदिराच्या बाहेरच आपल्याला ह्या इथं काही परड्या दिसत आहेत, कवड्यांची माळ आहे. हा काय प्रकार आहे नेमका? परडी म्हणजे वंशपात्र, म्हणजे परडी ही बांबूपासून तयार करतात. बांबू म्हणजे वंश. जसा बांबूचा विस्तार आडवा वाढतो तसाच उभाही वाढतो, तसंच आमच्याही वंशवेलीचा विस्तार व्हावा म्हणून देवीसाठी देवीच्या पूजेमध्ये परडीला एक अतिशय महत्व आहे. अशी ही परडी बांबूपासून बनवली जाते आणि तिच्या हातात असलेली ही कवड्यांची माळ, कवडीहार म्हणजे वैराग्याचं प्रतीक. म्हणजे संसारामध्ये असताना सुद्धा आमच्या मनामध्ये हे वैराग्य राहावं यासाठी या देवीच्या पूजेमध्ये
हा कवड्यांचा हार, कवड्यांची माळ देवीचे भक्त धारण करत असतात। आणि या पर्णीमध्ये जोगवा जो वाढला जातो तो मिठा पिठाचा जोगवा असतो। काही ठिकाणी तांदळाचा जोगवा आहे, काही ठिकाणी आणखी धान्याचा आहे, पण मिठा पिठाचा जोगवा, मीठ आणि पीठ हे शेवटी संसाराचं सार। किती श्रीमंत लक्षावधी किंवा अब्जावधी रुपयांचा मालक जरी असला तरी शेवटी संसार हा मीठ आणि पिठापाशीच येऊन थांबतो। आणि म्हणून कुठली गृहिणी ज्या वेळेला या देवीच्या दर्शनाला येते त्यावेळेला देवीच्या परडीमध्ये 5 परड्यांमध्ये मीठ पीठ वाहून तिला जोगवा अर्पण करते। म्हणजे जसा तुझ्या या परड्या तुझं हे वंशपात्र भरलेलं आहे तसंच माझंही घर भरलेलं राहू दे अशीच प्रार्थना करण्यासाठी देवीला या परडीमध्ये मीठ पीठ वाहण्याची पद्धत आहे। क्या बात आहे। वाडी रत्नागिरी इथं असलेल्या ज्योतिबा मंदिराची सविस्तर माहिती आपल्याला ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी दिलेली आहे। या निमित्तानं हा मंदिराचा इतिहास, मंदिराबद्दल असलेली भावना याबद्दल आम्ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात यशस्वी झालो। ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सहभागी झाले आणि त्यांनी या मंदिराबद्दल, आख्यायिकांबद्दल, इथल्या रूढी परंपरांबद्दल, चालीरीतींबद्दल सविस्तर माहिती दिली। प्रचंड असा त्यांचा अभ्यास आहे। मंदिर आणि मूर्ती अभ्यासक म्हणून ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सुपरिचित आहेत। यापूर्वी सुद्धा अंबाबाईचं मंदिर असेल किंवा नवदुर्गांचं मंदिर असेल आणि आता ज्योतिबाचं मंदिर याबद्दल आपल्याला प्रसन्न मालेकर यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं। प्रसन्न, मनापासून आभार। पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद ज्योतिबा। नमस्कार।